तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। एक महत्त्वाची बातमी समोर येते। तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यासह शिखराचा सुद्धा आता निर्णय घेण्यात आलेला आहे। शिखराची पुनर्बांधणी आता होणार असल्याची माहिती आहे। तुळजाभवानी देवीच्या मुख्य मंदिराची नव्याने बांधणी होणार आहे, तर 2 वर्ष देवीची मूर्ती दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे। शिवाय पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराची आता नव्याने उभारणी होणार आहे। तर आताच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि धाराशिवचे पालकमंत्री त्यांनी या ठिकाणी पाहणी केली होती। या दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता 2 वर्ष देवीची मूर्ती दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्याबाबत तुळजापूरमध्ये पुजारी मंडळाची मागणी आहे की गाभारा हा विस्तार झाला पाहिजे गाभाऱ्याचा। तर काही पुजाऱ्यांची त्यांना त्या ह्याला मागणीला विरोध होतोय। आत्ता आपल्याबरोबर तुळजापूरचे आमदार आणि मंदिर संस्थांचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत। दादा, मला सांगा, तुळजाभवानीच्या गाभाऱ्याचा विस्तार व्हावा अशी काही जणांची मागणी, तर काही जणांचा विरोध होतोय, नेमकी परिस्थिती काय? आपण आता मंदिर संस्थेच्या माध्यमातून मंदिराचं जीर्णोद्धार जे आहे त्याचं काम सुरू केलेलं आहे। आणि तुळजाभवानीच्या मंदिराचं जीर्णोद्धार करत असताना आपण तिथल्या टाईल्स वगैरे ज्या लावल्या होत्या त्या काढल्या आणि असं लक्षात आलेलं आहे की ज्या दगडी बीमवरती शिखराचं वजन आहे त्या 4 पैकी 2 बीम पूर्ण क्रॅक झालेले आहेत। त्यामुळे आता असं ठरलेलं आहे की पूर्ण मंदिर जे आहे ते डिस्मॅन्टल करायचं आहे आणि परत जुन्या पद्धतीनेच नव्याने उभं करायचं आहे। म्हणजे जसं मंदिर आता आपल्याला दिसतंय तसंच करण्याचा पुरातत्व विभागाचा प्रयत्न राहणार आहे। ही सर्व प्रक्रिया जी आहे ती पुरातत्व विभागाच्या माध्यमातून होतीये, कारण आपलं मंदिर जे आहे ते राज्य संरक्षित स्मारक आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याची कोणालाच अधिकार नाही आहेत कायद्याने। त्यामुळे गाभाऱ्याची साईज जी आहे तशीच राहील। एवढंच आहे की सगळं आपल्याला उतरवावं लागेल, प्रत्येक दगड काढावा लागेल, त्याचं नंबरिंग केलं जाईल आणि परत एकदा जुन्याच पद्धतीने नव्याने मंदिर जे आहे ते परत एकदा असेंबल केलं जाईल, बांधलं जाईल।